कढईमध्ये 2 चमचे तूप घालून एक छोटी वाटी रवा घालूया। मंद आचेवर एकसारखं हलवत रवा छान असा भाजून झाला की ड्रायफ्रूट घालायचे आणि ड्रायफ्रूट घातल्यानंतर काही सेकंद भाजून काढून घ्यायचं। एक छोटी वाटी रव्यासाठी त्याच वाटीने 1 वाटी पाणी आणि 1 वाटी दूध घालायचं। असं म्हणतात ना, कुठलाही पदार्थ हा प्रमाणबद्ध केला की तो खूप छान लागतो। विलायची पावडर घातली आणि 2 चमचे तूप घालून एक उकळी काढून घेऊया। व्हिडिओ पाहत असाल तर छोटीशी रिक्वेस्ट आहे, चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। तुमचा एक सपोर्ट हा लाख मोलाचा ठरेल। रवा घालायचा, मिक्स करून त्यावरती झाकण ठेवून रवा छान असा फुलेपर्यंत, त्यानंतर झाकण काढून मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये आता आपण त्याच वाटीने 1 वाटी साखर घालत आहोत। छान असं मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा त्यावरती झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची। तर तुम्ही इथे बघू शकता, अगदी मस्त असा दाणेदार शिरा बनून तयार झाला। अगदी सत्यनारायणाच्या प्रसादासारखाच हा शिरा झालेला आहे, एकदम असा मस्त। व्हिडिओ आवडला असेल तर सपोर्ट करा। धन्यवाद।